हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। पेठवडगाव येथील एसटी बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका कॉम्प्लेक्स समोर पतीने आपल्याच पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हत्येनंतर संशयित आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे। अमृता दीपक कांबळे असे मृत महिलेचे नाव। या प्रकरणी संशयित पती दीपक लाडू कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली। मृत अमृता आणि संशयित आरोपी दीपक यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 2 मुली देखील आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासूनच या दाम्पत्यामध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत होते। आज सायंकाळी अमृता या एका वकिलाला भेटण्यासाठी या कॉम्प्लेक्समध्ये आल्या होत्या। याच दरम्यान तिथे आलेल्या दीपक आणि अमृता यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित दीपकने आपल्यासोबत आणलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर एकामागून एक सपासप वार करण्यास सुरुवात केली। यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दीपक लाडवण्याचा आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपींनी त्यांनाही बाजूला सारत अमृता यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या गंभीर हल्ल्यात अमृता यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे या थरारक घटनेपूर्वी संशयित आरोपी दीपक याने आपल्या मोबाईलवर एक स्टेटस ठेवला होता। आज माझा तर शेवट नाही तर तुझा तर शेवट, अशा आशयाचा स्टेटस त्याने ठेवल्याचे समोर आले असून याची संपूर्ण पेठवडगाव आणि परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे। फरार आरोपी दीपक कांबळे यांचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत।